बऱ्याच दिवसानंतर मला आज बटाटा वडा खायचा होता, म्हणून मी लगेच बटाटे उकळून घेतले आणि आता मी त्याची भाजी करून घेत आहे। आता भाजीमध्ये मी तेलाचा कमीच वापर करते, कारण नंतर आपल्याला बटाटे वडे डीप फ्रायच करायचे असतात आणि मला जे काही खाऊसं वाटतं ते मी घरी बनवून खाते लगेच। तर मी अशी ही भाजी बनवली छानपैकी, त्याचे गोळे करून घेते आणि आता मी त्याला डीप फ्राय करून घेणार आहे। आणि हे बटाटे वडे असे छान खरपूस फ्राय करून घ्यायचे, म्हणजे ते टेस्ट पण छान लागते त्याची। आणि आता हे मी वडे आहेत ते जरा मोठ्या साईजचेच बनवते, कारण ते आता मी पावामध्ये टाकून खाणार आहे, कारण पावामध्ये मोठे वडे छान वाटतात। आणि आता मला भूक इतकी लागलेली की मी घरगुतीच चटणी पावामध्ये टाकली आणि मस्त असा गरमागरम बटाटा वडा त्याच्यामध्ये टाकून वडापाव करून खाणार आहे। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा।